काय जुन्या वस्तू बघा, ही चाळण आहे चाळायची, हे पाहिली बघत त्याला झाडावरती पूर्ण रात्रभर इथे बसलेलं झोपलेलं असतं, ह्याच्यावर झोपले येतात. तर 30-40 वांदरं एकत्र, म्हणजे माकडे हे सगळे एकत्र असतात. आता फक्त आपला देवानं भगवंतानं सुदामाच्या कपाळाला हात लावला. मंडळी संध्याकाळ झाली ना की जंगलातली माकडं जेवढे आहेत ना, वांदर बोलतो माकडं बोलतो, हे सगळे इकडे येतात. संध्याकाळी बरोबर 5-6 वाजले तर हे झाडं आहेत ना आपली मोठी मोठी, आपल्या घराच्या आपलं घर आणि आपल्या घराच्या ही मोठी मोठी झाडं आहेत. हे बघा, ह्या सगळ्या झाडांवरती पूर्ण रात्रभर इथे बसलेलं झोपलेलं असतं, ह्याच्यावर झोपले येतात. खूप क्वांटिटी म्हणजे खूप भरपूर असतात. म्हणजे एकत्र बघायला गेलात ना तर 30-40 वांदरं एकत्र, म्हणजे माकडे हे सगळे एकत्र असतात. हे सगळे ह्या झाडांवर झोपलेले असतात रात्रीचे. म्हणजे आपल्या घराचं काम केलं होतं. लास्ट आपण एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपला हे माळावर जुना होता. हे सगळे लाकडावर आहेत ना, फळे, म्हणजे खूप वर्षापूर्वी पप्पांनी काम केलं होतं, ऑलमोस्ट 40-45 वर्षापूर्वी. हे पूर्ण खराब झालं होते. हे वाशे बोलतो ते वाशे, ते हे पूर्ण वाशे खराब झाले होते. तर आता नव्याने परत बघा हे करून घेतले. आता तुम्हाला माळावरती दाखवतो. हे बघा असं समोर असे सिमेंटचे शीट टाकून घेतात आपण असे. हे बघा, हा आपला आता पुन्हा हे सगळं पुन्हा काढून पुन्हा नवीन बांधण्यात आलं. हे मध्ये हे सगळ्या गोष्टी हे सगळं करावं लागलं, कारण की ही भिंत आमची नाही की मातीची आहे, त्यामुळं त्याच्यामधून ना वाळू पूर्ण लाकडं लागली होती ना, पूर्ण ह्या फळ्या ज्या लावल्या होत्या पूर्ण खराब झाल्या होत्या फळ्या सगळ्या. आता पुन्हा बनवताना पूर्ण सगळं काढावं लागलं, सगळं काढून हे पुन्हा बनवलं. हे बघा, आता पुन्हा करायचं. तिथे काच लावले. दुपारी कसं उजेड येतं काचेने, अशा 3 काच लावून घेतो आपण. एक इथे आहे, समोर एक आहे, एक आपल्या जेवणाच्या खोलीत आहे आणि एक रूममध्ये आहे. अशी लावून घेतली आपण. काय जुन्या वस्तू बघा, ही चाळण आहे चाळायची, हे पाहिली बघत त्याला, ही पाहिली. खूप साऱ्या गोष्टी होत्या इथे, जुन्या पुराण्या वस्तू होत्या. आता काम करत त्याच्यामध्ये सगळे काढल्याच गोष्टी. ही कपाटवर इकडे टाकली. पहिले आपले इथे होते, समोर सगळे होते कपाटं, आणि सर पॅक झाला होता, म्हणजे गर्दी वाटत होते. आता बघा इकडे समोर लावल्यात कपाट, इकडे समोर टाकलं दोन्ही कपाटं. आणि ह्या साईडला होते काय, ह्या साईडला होते सीन होतं की हा ब्लबचा उजेड इकडे जायचा नाही. समोर आपला बाथरूम आहे, काळो खायचा त्या साईडला. मग इकडे शिफ्ट केलेलं इकडे. ॲक्च्युली कसं पावसानंतर प्रॉब्लेम व्हायचा, कारण की कवळं आहेत ना, कधी ते माणसं कचऱ्यावर अडकली ना अशी पाणी गळायचं, त्यामुळे कशी वाट लागायची यांची वगैरे. आता पुन्हा काम करण्यात आलं आहे, पुन्हा करून घेतलं. हे आपलं आता नवीन केलं त्याचं काम आहे. आता ही फिटिंग चालू आहे, हे लाईटची फिटिंग चालू केली. आपला दादा करतो आहे, विजय दादा फिटिंग करतो आहे. हे बाकी काही काम बाकीच आहे, त्याचं सामान बाकी असून करायचं. काम बाकी चालू आहे इकडे सगळं. हे अर्ध केलं आहे त्याने, सध्या टेम्पररी लावून दिलेत म्हणजे वापरण्यासाठी. हे बघा अशी काच लावून. ह्याच्याने कसं दिवसाची पण आपल्या घरी उजेड येतो. हा बघा असं उजेड पडतो येतो, भरपूर उजेड येतो. मग म्हणजे लाईटची गरज पडत नाही असं असेल तर. मंडळास गावामध्ये सत्यनारायणची महापूजा आहे, तर संध्याकाळी तिकडे जायचं आपल्याला पकवास म्हणून ज्यांची साथ लावली असेल राकेशजी महाराज, आपण खरोखरच आपल्या कलाकृतीने खरोखर सर्वांना आनंद दिलेला प्राप्त झाली. नितीनजी भोईर महाराज, आपले खूप आम्ही आपला आभार मानतो. आणि जोरदार टाळ्यांनी या सर्व वारकरी मंडळाचा आपण महादेव गावातर्फे आपण मंडळाचं कीर्तनसुद्धा आहे. आणि आज खास आजचे पाहुणे आहेत आशिमताई भोईर, यांच्या सूर्य गावामध्ये आजचा कीर्तन असणार आहे. अलिबागच्या आहेत, बिलजिया गावाच्या.
तर आज खूप सुंदर दिवस आहे मंडळी आजचा. बजरंग बली की जय, सत्यनारायण महाराज की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय जय. गुरुवर्य कृष्णा महाराज झावरे अण्णांच्या कृपा आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व संत मायबापांच्या कृपा आशीर्वादानं आज या ठिकाणी केवळ अभंग उच्चारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंग उच्चारत असताना जर माझ्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि जे काही भगवंताचं नामचिंतन घडलं असेल तो माझ्या सद्गुरूंचा प्रसाद समजून त्या नामाचा अखंड जप करत राहा. आज या ठिकाणी श्री क्षेत्र महालोर या गावामध्ये ग्रामस्थ मंडळानं हनुमंतरायांचा जन्मोत्सव सोहळा आणि आज श्री सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्तानं माझ्यासारख्या सर्वसामान्य जीवाच्या वाट्यालाही सेवा दिली त्याच्याबद्दल ग्रामस्थ मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. सेवा ज्यांच्यामुळे मिळाली त्या माझी मैत्रीण कुमुदिनी आणि तिचे सासरे बाबा हरिभक्त लक्ष्मण धनावडे बाबांच्या आत्यंतिक जिव्हाळ्या खातर प्रेमा खातर किंवा आग्रहा खातर ही सेवा मिळाली म्हणून बाबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण एकाच्या कैवाडे उगवे अनेकांचे पुढे बाबांच्या एकट्यामुळं हनुमंतरायांचं दर्शन झालं, देवाचं दर्शन झालं आणि तुम्हा सर्व संत मायबापांचं दर्शन घडलं. आज मला वाटते तरुण मंडळी मुलं मुली कीर्तनात बसलेले आहेत आणि वृद्ध माणसंसुद्धा आहेत. प्रत्येकाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण सहजासहजी तरुण मुलं कीर्तनात बसलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. पण तरुणांनी आता कीर्तनाला येण्याची गरज आहे. नाहीतर तरुण रात्री आणायला लागतो घरून. त्याला आणायचा नसेल ना तर त्यानं परमार्थात लागावं, परमार्थ करावा. म्हणून बसलेल्या सगळ्या मंडळीला श्रोते मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. तसेच टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, विनेकरी बाबा आणि महालोर ग्रामस्थ मंडळ गावातले सुद्धा टाळकरी बाबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. माझ्या कीर्तन सेवा करता मृदुंगाची साथ ज्यांनी केली माझे पती नितीन महाराज होईल तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद.
देऊनी केले सुखी. आणि तुम्ही आम्ही त्या देवाला शरण गेलेलो आहोत ना. तुकोबाला म्हणतात की शरण शरण हनुमंता तुम्हा अनुराम म्हणता. त्या देवाला तुम्ही आम्ही सुद्धा शरण गेलोत म्हणून त्या भगवंतानं आपल्यावर कृपा केलेली आहे. आपण हनुमंतरांच्या दरबारात बसलोत म्हणून एकदा रामप्रभूंचं चिंतन करू आणि सेवा करता. फक्त आपला देवानं भगवंतानं सुदामाच्या कपाळाला हात लावला. हात लावल्याबरोबर त्याचं भाग्यरेषा जी होती ना ती पालटली आणि काय झालं, शुद्ध भाव देखून या गाव सोनिया. तुम्ही आम्ही मनुष्य देहात आहोत, पण ज्ञानोबारायांनी निर्बुद्ध असणाऱ्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलायला लागला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वदिजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला. तुमचा आमचा हात जर एखाद्याला लागला ना तर नसलेला ताप सुद्धा येतो, पण संतांचा हात, देवाचा हात. तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे भोगे पिढा केली धाव वेगे. देवा माझ्या प्रारब्धाच्या भोगानं पिढा केली आहे आणि त्याच्यामुळे तू धावत ये आणि मला तुझ्या चरणाजवळ घेऊन जा. एकदा का भगवंतानं तुमच्या आमच्यावर कृपा केली, तुमच्या आमच्या मस्तकावर हात ठेवला ना की संत सांगतात काय होतं, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी. मर्जान काढू शकतो. मंडळी शिगारीची जत्रा आहे, आम्ही दरवर्षी येतो जत्रेसाठी आवर्जून. मंडळी या खेळाला आमच्याकडे बानाट्या म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा.